दृष्ट लागण्या जोगे सारे, हे गाणं तुमच्या आमच्या आवडीचं. पण या गाण्यातील हिरोईन सध्या कुठे आहे माहितीये का? एक चित्रपट करून ही हिरोईन कुठं गायब झाली हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला. चला या चित्रपटातील हिरोईनचं नाव आणि ती सध्या काय करते हे जाणून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझं घर माझा संसार या चित्रपटातील दृष्ट लागण्या जोगेस या गाण्याने या चित्रपटाला प्रसिद्धी दिली आणि या चित्रपटातून अजिंक्य देव आणि एक नवीन हिरोईन नावारूपास आली. या हिरोईनचं नाव माहिती आहे का तुम्हाला? त्या हिरोईनचं नाव आहे मुग्धा चिटणीस. मुग्धा चिटणीस यांनी हा एक चित्रपट केला. त्यांच्या जीवनातील प्रथमच चित्रपट होता. रीमा लागू, अजिंक्य देव यांच्यासोबत हा चित्रपट केल्यानंतर या चित्रपटातील गाणी लोकांच्या तोंडपाठ झाली आणि चित्रपटातील अभिनय त्यांनी हसू लोकांना काढून गेलं. सुपरहिटची सिनेमा करून सुद्धा आणि प्रसिद्धी मिळून सुद्धा त्या प्रकाश झोत्यातून दूर झाल्या. त्यांना कथा वाचन, पत्रलेखन, कविता वाचन, नाटक, चित्रकला, संगीत याची सगळ्यांची आवड होती. या आवडीमुळेच त्यांनी सिनेमापासून दूर जायचं ठरवलं. 1988 मध्ये त्यांनी उमेश घोडके यांच्याशी विवाह केला आणि अमेरिकेत स्थायिक झाल्या. अमेरिकेत त्यांनी त्यांच्या छंद आणि आवडीला कधीच माघार दिली नाही. त्यांनी तिथेही कथा वाचन, पत्रलेखन याचे कार्यक्रम चालूच ठेवले. अधूनमधून ते नाटकामध्ये सुद्धा काम करत होत्या. परंतु त्यांच्या खर संसाराला दृष्ट लागली. वयाच्या 29व्या वर्षी त्यांना कॅन्सरचं निधन झालं. त्या 2 वर्ष मृत्यूशी झुंज देत होत्या, लढत होत्या, परंतु व्हायचं ते झालंच. 31व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूशी झुंज देत ठरल्या. त्यावेळेस त्यांची मुलगी अवघ्या 5 वर्षांची होती. त्यांच्या इच्छा आकांक्षा एवढ्या अमर्यादित होत्या, त्याला मर्यादा नव्हत्या. म्हणूनच त्या एकाच गोष्टीमध्ये अडकून राहिल्या नाहीत. म्हणून त्यांनी एक चित्रपट केल्यानंतर त्यांनी सुद्धा आपल्या आवडीसाठी त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. मुग्धा यांच्या आई वडिलांनी त्या गेल्यावर 25 वर्षांनी त्यांच्या जीवनावर एक चरित्र लिहिले, ज्याला आपण जीवनपट म्हणतो. या जीवनपटाचं नाव मंत्रमुग्धा. तिच्या बालपणापासून ते इवल्या घटनांमधून जीवनपट उलगडतो आणि आपल्या लक्षात येते की मुग्धा गेलीच नाही असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी त्यांच्या छंदांच्या आवडींचा एक संग्रह करायला ठरवला. त्यांचे वडील म्हणतात, तिच्या आठवणींचा आनंद तिच्या वियोगाच्या दुःखाहून अधिक मोठा. कथा वाचन किंवा पत्र वाचन करत असे तेव्हा प्रेक्षक मंत्रमुग्ध होत होते, कारण त्यांच्या आवाज आणि त्यांची बोलण्याची शैली, त्यांची कथा वाचण्याची शैली अत्यंत वेगळी होती. त्या आवाजाचे कौतुक करताना सुधीर फडके सुद्धा म्हणाले होते की लताला जसं देवाने खास स्वर बहाल केला आहे तसाच मुग्धालाही केला आहे. असे सुधीर फडके सुद्धा त्यांच्या कथा वाचन, पत्र वाचन त्यावेळेस करताना म्हणत असे. मुग्धा यांना त्यांच्या आयुष्यात काय करायचे आहे हे याची लिस्ट त्यांची खूप मोठी होती. त्या उत्तम जलपटू होत्या. त्यांना गाडी चालवायला खूप आनंद वाटत होता. त्यासाठी त्यांनी ड्रायव्हिंग सुद्धा शिकली होती. आज कित्येक वर्षानंतर मी सुद्धा मुग्धा चिटणीस यांच्यावर व्हिडिओ बनवतोय. याचं कारण, जेव्हा मी याचं गाणं पाहिलं त्यानंतर त्या काय करतात हा प्रश्न पडला. मलाही प्रश्न पडला, तेव्हा तुम्हालाही प्रश्न पडला असेल, म्हणून यावर व्हिडिओ बनवायचा वाटला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आज आपल्यात मुग्धा चिटणीस नाहीयेत, पण त्यांनी केलेले चित्रपट, त्यांनी केलेले अभिनय आज आपल्या स्मरणात आहे. मंत्रमुग्धा हे त्यांच्या जीवनपटावर पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्या पुस्तकाचे लेखक डॉक्टर शुभा चिटणीस आणि अशोक चिटणीस आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.